सर्व BA द्वितीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागील तासामध्ये आपण फायनान्शियल सिस्टीम, वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय पद्धती या पेपरमधील प्रथम सत्राच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केला. आजच्या या तासामध्ये आपण याच पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 सुरू करत आहोत. आजच्या या तासामध्ये आपण बँक म्हणजे काय, त्या बँकेचा उगम कशा पद्धतीने झाला, तसेच बँकेची जी काही वेगवेगळी कार्य आहेत या कार्यावर आणि भारतीय बँकिंगची जी संरचना आहे या संरचनेचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, बँक म्हणलं की आपल्या समोर उभारते ती एक विशिष्ट प्रकारची इमारत, भौतिक स्वरूपात इमारत, आणि या ठिकाणाहून व्यक्ती सर्वसामान्यपणे पैशाची देवाणघेवाण करत असतात. सर्वसामान्यपणे बँक म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी शासनमान्य किंवा शासनाने मान्यता दिलेली संस्था अशी व्याख्या करण्यात येते. याला मराठीमध्ये अधिकोष असे म्हणतात. बँकिंग पद्धती किंवा बँक व्यवस्था ही वर्तमान स्थितीमध्ये आधुनिक स्वरूपात निर्माण झालेली दिसते, तरी सुद्धा याची जी उत्पत्ती आहे ही उत्पत्ती वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. या अधिकोष म्हणजेच बँक हे या आर्थिक व्यवस्थेचं नवीनतम रूप आहे. तरी या स्वरूपात म्हणजेच बँक ज्या पद्धतीने आज कार्य करत आहे याच पद्धतीने पूर्वी सावकार पेढ्यांच्या माध्यमातून हे काम भारतामध्ये चालू होते. तर इतरही देशामध्ये याच पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्था किंवा ज्या काही पुरातन संस्कृती आहेत या संस्कृतीच्या माध्यमातून हजारो वर्षापासून ही बँकिंग व्यवस्था परंतु पारंपरिक स्वरूपातून चालू असताना आपल्याला दिसून येते. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारतामध्ये बँकेच्याच कार्याला अनुसरून पूर्वी सावकार, नातेवाईक, मित्र, सोनार, मंदिरे या सारख्या घटकांच्या माध्यमातून बँकेच्या कार्याचं म्हणजे पैशाच्या देवाणघेवाणीचं कार्य चालत असताना आपल्याला दिसून येतं. शास्त्रीय पद्धतीने जर विचार केला तर बँकेचा उगम हा इटली देशामध्ये झाल्याचा दावा अनेक अर्थतज्ञ करताना दिसून येतात. इटलीमध्ये लोंबार्डी नावाचं एक शहर होतं. या शहराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी लोक बाकावर बसून पैशाची देवाणघेवाण करत असत. त्यांना बँको असे म्हणत. याच बँकेचा अपभ्रंश होऊन पुढे बँक हा शब्द तयार झालेला आपल्याला दिसून येतो. अशा या बँकेचे कार्य आजच्या तासामध्ये आपण
पाहणार आहोत. सर्वसामान्यपणे बँकाच्या कार्याचं विभाजन 2 भागामध्ये करण्यात येतं. एक आहे प्राथमिक कार्य आणि दुसरं आहे द्वितीय कार्य. त्या प्राथमिक कार्यामध्ये प्रामुख्याने ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि दुसरं जे आहे ते आहे ग्रँटिंग लोन्स ॲडव्हान्स म्हणजे कर्ज देणे किंवा अग्रिम देणे. या 2 प्रकारचे महत्त्वाची कार्य या बँकेच्या माध्यमातून करण्यात येतात. तर दुय्यम कार्य म्हणजे एजन्सी फंक्शन्स म्हणजे संस्थात्मक कार्य जे आहे आणि उपयोगितेची काही कार्य आहेत. या कार्यांचा अंतर्भाव या द्वितीय कार्यामध्ये या दुय्यम कार्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आजच्या तासामध्ये आपण बँकेची जी काही प्राथमिक कार्य आहेत या प्राथमिक कार्यांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत, याचं विश्लेषण करणार आहोत. प्राथमिक कार्यामध्ये पहिलं जे कार्य आहे ते ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स म्हणजे ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारणे हे बँकेचं प्राथमिक कार्य आहे आणि व्यापारी बँकांच्या माध्यमातून ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन या ठेवीचे वेगवेगळे प्रकार निर्माण करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. कारण प्रत्येक ग्राहकाची गरज वेगळी असते. प्रत्येक ग्राहकाची उत्पन्नाचा जो स्तर आहे हा स्तर वेगवेगळा असतो. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांची ओळख करून या वेगवेगळ्या प्रकारांचे खाती किंवा ठेवीचे प्रकार निर्माण करण्यात आलेले आहेत, जेणेकरून अधिकाधिक ग्राहक वर्ग बँकांकडे आकर्षित होईल. यामध्ये सर्वात प्रथम सेव्हिंग डिपॉझिट्स किंवा सेव्हिंग अकाउंट या खात्याबद्दल आपण माहिती घेऊ. याला मराठीमध्ये बचत खाते असे म्हणतात. बचत खाते हे अशा स्वरूपाची खाती आहे की ज्यामध्ये ग्राहकांना 2 ते 4% व्याज त्यांच्या ठेवीवरती देण्यात येतो. म्हणजेच या खात्याच्या माध्यमातून मध्यमवर्गीय किंवा अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या बचतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य या खात्याच्या माध्यमातून करण्यात येते. या खात्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर व्याजदर तर देण्यात येतोच, परंतु त्याशिवाय या खात्यावरील जी ट्रान्झॅक्शनची किंवा व्यवहाराची मर्यादा जी आहे ती दिवसातून एखादा ग्राहक 2 ते 4 वेळेस पैसे काढणे किंवा ठेवणे म्हणजेच पैशांचे व्यवहार करणे त्याला शक्य होते. यानंतरचं जे खातं आहे ते आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव खाते. या खात्याअंतर्गत विशिष्ट कालावधीसाठी खात्यावरती ग्राहकांद्वारे रक्कम ठेवण्यात येते. या विशिष्ट कालावधीसाठी त्यांना विशिष्ट व्याजदर देखील देण्यात येतो. म्हणजेच बचतीला प्रोत्साहन देण्याचं हे महत्वाचं खातं आहे. बचत खात्याच्या तुलनेमध्ये अधिक व्याजदर असल्यामुळे ग्राहक वर्ग या मुदत ठेव खात्याकडे किंवा फिक्स डिपॉझिटकडे किंवा यालाच टाइम डिपॉझिट असे सुद्धा म्हणतात, या खात्याकडे आकर्षित होत होतात आणि बचती वाढण्यासाठी या खात्याच्या माध्यमातून मदत होताना आपल्याला दिसून येते. पुढचं जे खातं आहे ते आहे करंट डिपॉझिट म्हणजे चालू खाते, करंट अकाउंट. या करंट अकाउंटवरती ट्रान्झॅक्शनसाठी म्हणजेच पैसे काढणे किंवा ठेवणे यासाठी कसल्याही प्रकारची मर्यादा नसते. ग्राहक हा
या खात्यावर कितीही वेळेस, दिवसातून कितीही वेळेस रक्कम जमा करू शकतो आणि काढूही शकतो. हे खाते सर्वसामान्यपणे व्यापारी वर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आपल्याला दिसून येते. या खात्यावरती कसल्याही प्रकारचा व्याजदर बँकेद्वारे देण्यात येत नाही. पुढचं जे खाते आहे रिकरिंग डिपॉझिट्स किंवा रिकरिंग अकाउंट्स. या खात्यामध्ये व्यक्ती दर महिन्याला विशिष्ट रक्कम ठेवू शकते. यावरती बँकेद्वारे व्याजही देण्यात येते. या 4 खात्यांचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक व्याजदर हा फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव खात्यावरती ग्राहकांना मिळताना दिसून येतो. या सर्व खात्यांच्या जो ग्राहकांचा वर्ग आहे हा वर्ग वेगवेगळा असताना दिसून येतो. उदाहरणार्थ बचत खाते हे सर्वसामान्य उत्पन्न गटातील व्यक्तींना बचतीसाठी प्रोत्साहन देणारे आहे. फिक्स डिपॉझिट किंवा मुदत ठेव खाते आहे हे मध्यमवर्गीय किंवा मध्यम उत्पन्न गटातील जे ग्राहक वर्ग आहेत त्या ग्राहक वर्गासाठी मुदत ठेव खातं तयार करण्यात आले आहे. चालू खाते हे व्यापारी किंवा ज्यांचे दैनंदिन व्यवहाराचं स्वरूप जास्त प्रमाणात आहे अशा ग्राहक वर्गासाठी चालू खाते तयार करण्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच ग्राहकांचा प्रकार लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारची खाते बँकेद्वारे तयार करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. दुसरं जे प्राथमिक कार्य आहे ते म्हणजे ग्रँटिंग ऍडव्हान्स किंवा ग्रँटिंग लोन म्हणजे कर्ज पुरवठा करणे किंवा अग्रिम देणे. या अंतर्गत देखील वेगवेगळ्या प्रकारची कर्जाची स्वरूप बँकेद्वारे उपलब्ध करून दिलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या कर्जाच्या अंतर्गत देखील कर्जाचे विभाजन 2 भागात करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. एक आहे उद्देशानुसार कर्ज आणि दुसरं आहे कालावधीनुसार कर्ज. उद्देशानुसार कर्ज ज्यावेळेस आपण विचार करतो त्या अंतर्गत कृषी खात्यासाठी कर्ज किंवा उपभोगासाठी कर्ज आणि प्रकल्पासाठी कर्ज अशा वेगवेगळ्या उद्देशाने ग्राहक वर्ग कर्ज घेत असतो आणि या कर्जाचा व्याजदर देखील उद्देशानुसार कर्ज जे आहे उद्देशानुसार कर्जाचा व्याजदर देखील हा भिन्न भिन्न असताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ कृषी क्षेत्रासाठी अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा होतो तर उपभोगासाठीचे जे कर्ज आहे यावरती कृषीच्या कर्जाच्या व्याजदराच्या तुलनेत उपभोगाच्या कर्जावरील व्याजदर हे जास्त असताना दिसून येतात. तर कालावधीनुसार ज्यावेळेस आपण कर्जाचा विचार करतो त्यावेळेस कालावधीनुसार अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज, दीर्घकालीन कर्ज अशा या 3 प्रकारांचा समावेश कालावधीनुसार कर्जामध्ये होतो. या कालावधीनुसार कर्जाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत यावर देखील बँकेद्वारे वेगवेगळ्या स्वरूपाचा व्याजदर आकारण्यात येताना आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ अल्पकालीन व्याजदरावरती अल्पकालीन कर्जावर व्याजदर हा अल्प किंवा कमी आकारण्यात येतो तर दीर्घकालीन कर्जावरती व्याजाचा दर हा जास्त असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच यामागील महत्वाचे कारण म्हणजे अल्पकालीन कर्जामध्ये जोखीम ही कमी स्वरूपाची असते तर दीर्घकालीन कर्जामध्ये जोखीम ही जास्त असते. म्हणून अल्पकालीन कर्जावरील व्याजाचा दर हा कमी असतो तर दीर्घकालीन कर्जावरचा व्याजदर हा अधिक असताना आपल्याला दिसून येतो. याबरोबरच बँकेच्या दुय्यम कार्यामध्ये ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिकर्ष, कॅश क्रेडिट, रोख पत, लोन जे की आपण आता पाहिलं, डिस्काउंटिंग ऑफ बिल या उपकार्यांचा देखील या बँकेच्या कार्यामध्ये समावेश होताना आपल्याला
दिसून येतो. बँकेचे जे दुय्यम कार्य आहेत ते म्हणजे एजन्सी कार्य म्हणजे संस्थात्मक कार्य. या कार्याअंतर्गत बँकेद्वारे निधीचं हस्तांतरण करणे म्हणजे एका ग्राहकाच्या खात्यातून दुसऱ्या ग्राहकाच्या खात्यात किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये पैशाचे हस्तांतरण करण्यात येते. याला निधीचे हस्तांतरण असे देखील म्हणतात. त्यानंतर पिरियडिक पेमेंट्स म्हणजे कालावधीनुसार पैशाची देवाणघेवाण देखील या बँकेच्या माध्यमातून होते. तिसरं जे दुय्यम कार्य आहे ते म्हणजे कलेक्शन ऑफ चेक्स म्हणजे धनादेश चेक जे आहेत अशा धनादेशाचं कलेक्शन करणं आणि त्याची वटणूक करणं याचे कार्य देखील व्यापारी बँकाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतो. याबरोबरच पुढची जी काही कार्य आहेत ते म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, पिरियडिक कलेक्शन आणि इतर संस्थात्मक कार्य अदर एजन्सी फंक्शन्स म्हणजे इतर संस्थात्मक कार्यामध्ये व्यापारी बँक या मध्यस्थ म्हणून कार्य करतात किंवा एखादा वारसदार अज्ञान असेल म्हणजेच 18 वर्षाच्या खाली असेल तर अशा व्यक्तीच्या संपत्तीचं जपणूक किंवा सांभाळ करण्याचे कार्य या बँकेच्या माध्यमातून करण्यात येतात. तर दुसरे जे उपयोगात्मक कार्य आहेत त्या कार्यामध्ये ड्राफ्ट्स असतील वेगवेगळे, त्यामध्ये डिमांड ड्राफ्ट असेल, मागणी ड्राफ्ट असेल, लॉकर सुविधा उपलब्ध करून देणे, प्रोजेक्टचा रिपोर्ट तयार करणे, सोशल वेलफेअर प्रोग्राम म्हणजे सामाजिक कल्याणाचे वेगवेगळे उपक्रम याच उपयोगिता कार्याच्या अंतर्गत राबविण्यात येताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच व्यापारी बँक ही वर्तमान स्थितीमध्ये त्यांच्या कार्यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती देताना आपल्याला दिसून येते. याबरोबरच ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करणं, ग्राहकांच्या निधीचं पैशाचं सांभाळ करणे या वेगवेगळ्या प्रकारचं कार्य या व्यापारी बँकांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण भारतीय बँकिंगचं विभाजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे या स्लाइडच्या माध्यमातून पाहू. भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही सर्वोच्च बँक आहे. या अंतर्गत व्यापारी बँका, प्रादेशिक बँका, सहकारी बँका, नाबार्ड, विकास बँका या बँकांचा एक नियंत्रणात्मक संस्था म्हणून कार्य करताना आपल्याला या बँका दिसून येतात. व्यापारी बँकांतर्गत भारतीय व्यापारी बँका, विदेशी व्यापारी बँका यांचा समावेश होतो. भारतीय व्यापारी बँकांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजेच गव्हर्नमेंट बँक्स किंवा पब्लिक बँक्स आणि खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे प्रायव्हेट बँक्स यांचा समावेश होतो. सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत यांचे विभाजन भारतीय स्टेट बँक, राष्ट्रीयकृत बँका अशा प्रकारे या दोन भागामध्ये वर्गीकरण होतं. प्रादेशिक बँका या प्रामुख्याने एखाद्या विशिष्ट विभागाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या दिसून येतात. सहकारी बँकांची जी रचना आहे ती त्रिस्तरीय रचना असताना आपल्याला दिसून येते. यामध्ये सर्वोच्च स्थानी राज्य सहकारी बँक, त्यानंतर मध्यवर्ती भूविकास बँक आणि नागरी सहकारी बँक अशा प्रकारचे यामध्ये विभाजन होताना आपल्याला दिसून येतं. राज्य सहकारी बँक या अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि प्राथमिक सहकारी बँका अशा प्रकारे राज्य सहकारी बँकांतर्गत या दोन प्रकारच्या सहकारी बँका कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. या दोन्ही बँकांवर राज्य सहकारी बँक ही नियंत्रण ठेवत असते. भूविकास बँकामध्ये प्राथमिक भूविकास बँका म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी या बँकांची स्थापना आपल्याला दिसून येते. त्यानंतर नागरी सहकारी बँका देखील या सहकारी बँकेच्या अंतर्गतच कार्य करताना आपल्याला दिसून येतात. नाबार्ड जी ही बँक आहे या बँकेअंतर्गत ग्रामीण भागातील विकासासाठी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ही बँक कार्य करताना आपल्याला दिसून येते. विकास बँकेच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील बँक आणि राज्य स्तरावरील बँका असं दोन भागामध्ये त्याचं विभाजन होतं. यामध्ये
IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, IFC इंडियन फायनान्शियल कॉर्पोरेशन, ICICI, UTI या 3-4 बँकांसारख्या संस्थेचा समावेश राष्ट्रीय स्तरावरील बँकांमध्ये होतो. राज्य स्तरावर स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आणि सिडॅक या स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यासारख्या संस्थांचा समावेश विकास बँकांतर्गत होताना आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण भारतीय बँकेचा उगम कसा झाला, भारतीय बँकेमध्ये बँकेचं कार्याचं स्वरूप कसं आहे, त्याबरोबरच बँकेची व्याख्या आणि बँकेची वेगवेगळी कार्य, त्याबरोबरच शेवटी आपण भारतीय बँकिंग संरचना कशी आहे या घटकांचा अभ्यास केला. तर आजच्या तासामध्ये या ठिकाणी आपण थांबू. उद्या तासामध्ये आपण पुढचा अभ्यास सुरू करत आहोत. धन्यवाद.